शाळेच्या आवारात चॉकलेट, चिप्स आणि कोल्ड्रिंक्सवर बंदी. तुकाराम मुंडे यांचा मोठा आदेश. IAS तुकाराम मुंडे यांनी विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा निर्णय घेतलाय. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी आता शाळेतील कॅन्टीन बाबत तुकाराम मुंडे यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले. शाळेच्या आवारात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट असलेल्या अन्नपदार्थांना बंदी घालण्यात आली आहे. त्याऐवजी फळे, भाज्या, कडधान्य, संपूर्ण धान्य, दूध आणि स्थानिक पौष्टिक पदार्थ उपलब्ध करून देण्याचा आदेश देण्यात आलाय. कॅन्टीन आहेत, पुरवठादार आहेत किंवा विक्रेता असतील त्यांच्या विरुद्ध ज्या प्रमाणात ऑफेन्स असेल सुधारणा नोटीस देण्यात येतील, परवानाच्याबद्दलची कारवाई करण्यात येतील, सस्पेन्शनची करता येईल, फूड जे आहे त्याच्याबद्दल जप्ती कारवाई केली जाईल आणि आवश्यकता वाटले दंड किंवा प्रॉसिक्युशनसुद्धा करण्यात येईल. यामध्ये इम्प्लिमेंटेशनमध्ये सर्वात महत्त्वाचा रोल जो आहे तो शालेय शिक्षण विभागाचा, स्कूल एज्युकेशन डिपार्टमेंटचा आहे. शिक्षण मंडळ जे आहेत आपले जे बोर्ड असतात त्यांचा आहे. लोकल बॉडीज म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळा असेल तर लोकल बॉडी किंवा कॉर्पोरेशन असेल तर म्युनिसिपल कॉर्पोरेशन किंवा काउन्सिल असेल तर काउन्सिल यांचा पण महत्त्वाचा रोल आहे. अन्न सुरक्षा अधिकारी आपले ज्या विभागाचे आहेत, फूड सेफ्टी ऑफिसर्स त्या एरियाचे आणि जिल्ह्याचे असिस्टंट कमिशनर जे आहेत त्यांचा महत्त्वाचा रोल आहे. स्कूल मॅनेजमेंट कमिटी जे आहे त्यांचा आहे. पालक आणि विद्यार्थी हे सगळे याच्यामध्ये स्टेक होल्डर्स आहे. या सर्वांचा सक्रिय सहभाग आणि पालन करणं बंधनकारक आहे. प्रत्येक शाळेला ईट राईट स्कूल हे कॅम्पेन बंधनकारक आहे. हे ईट राईट स्कूल कॅम्पेन गेल्या अनेक वर्षापासून आपण राबवतो, पण ते इफेक्टिव्ह राबवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे ईट राईट स्कूल आपण जर करू शकलो तर ईट राईट जे आहे घरीसुद्धा जाईल आणि ते कल्चर बनेल हे त्याच्यातून अपेक्षित आहे. म्हणून त्यामध्ये शालेय कॅन्टीनला आरोग्यवाच्या आहाराचे आदर्श केंद्र कसं तयार करता येईल या दृष्टीचा आमचा प्रयत्न असणार आहे. सुरक्षित आरोग्य, निरोगी बालपण, सक्षम महाराष्ट्र या दृष्टिकोनातून आपण हे संकल्प करत आहोत आणि त्या दृष्टिकोनातून ही राज्यव्यापी मोहीम आपण मिशन मोडमध्ये आपण काम करत आहोत. हे करण्यासाठी आवश्यक त्या मग ते PM पोषण असेल, त्याचबरोबर तुमच्या मिड डे मील स्कूल असेल, पूर्ण फीड बिझनेस ऑपरेटर्स असतील, यामध्ये 22 वर्षानंतरच्या सर्व काही ठिकाणी आपण पाळणाघर म्हणतो ते पण असू शकतील, डे केअर असतील. हे आपण पाळणाघर आणि डे केअर सेंटरचे 22 महिन्यांच्या मुलापर्यंत जे असतात ते याच्यातून वगळलेले आहेत. परंतु शाळामध्ये जे आपल्याला फूड द्यायचे ते नॅशनल NIN ज्याला म्हणतात राष्ट्रीय पोषण संस्था, इन्स्टिट्यूशन ऑफ न्यूट्रिशन NIN यांनी काही त्याचे मार्गदर्शक तत्व दिले ते त्यांनी पालन करायचे आहेत. हे मार्गदर्शक तत्वमध्ये काय सांगितलं आहे तर होलसम फूड द्यायचं आहे, व्हेजिटेबल्स द्यायचे आहेत, फ्रूट्स द्यायचे आहेत, प्रोटीन आणि प्रोटीन रिलेटेड फूड किंवा मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट जे आहेत ते द्यायचे आहेत आणि HFS जे प्रॉडक्ट्स आहेत ते अवॉइड करायचे, ते प्रिव्हेंट करायचे हे अपेक्षित आहे. हे करत असताना शाळा व्यवस्थापन हे अन्न सुरक्षिततेसाठी प्राथमिक जबाबदार असणार आहे. त्याच्यामधलं प्रिन्सिपल आणि स्कूल मॅनेजमेंट याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी ही असणार आहे.